महाराष्ट्र शेती कामगार संघटनेचा विजय असो। अरे कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय विजय असो। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो। संघर्ष हमारा नारा है, हर जोर जुल्म के टक्कर में हम सब एक है, हम सब एक है। महागाई भत्त्याचा फरक अरे कोण म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणताय देणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र एसटी म्हणताय देणार नाही, घेतल्याशिवाय। आज मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये लक्षवेधी आंदोलन केलं जात आहे। हे आंदोलन अशासाठी आहे की परवाच्या 7 तारखेला आमचं वेतन हे जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयांनी कमी होणार आहे। माझी सरकारला विनंती आहे की नुकतंच 6,500ची वेतनवाढ केल्यानंतर या सरकारच्या बाजूनं एस टी कामगाराचं एक चांगलं मत झालेलं होतं। 5 हप्ते फरकाचे आता या महिन्यामध्ये संपत आहेत। तातडीनं जो काही नवीन वेतनवाढ आहे त्याचा फरक आम्हाला अदा केला पाहिजे। दुसरी बाब की एस टी कामगार संघटनेची आणि कृती समितीची अशी मागणी होती की राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला मिळालं पाहिजे। तसा निर्णयही एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना आणि माननीय आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला दोघांनी आश्वस्त केलेलं आहे की एस टी कामगार हे आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि माझी विनंती त्यासाठी आहे की राज्य सरकार एवढं वेतन आमचं झालं पाहिजे। मात्र आता तातडीनं आमचं वेतन कमी होतं आहे, त्या कमी वेतनाचा निर्णय माननीय परिवहन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। काल परवा एक कार्यक्रम झाला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की परिवहन मंत्री अगदी स्पोर्ट्स कारसारखे बुलेट ट्रेनसारखे निर्णय घेतात आणि खरंच धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ते माहीर आहेत। मात्र आमच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही निर्णय त्यांनी धडाकेबाजपणे घेतला पाहिजे। दुसरी बाब, आमच्या परिवहन मंत्र्याकडेच RTOचं खातं आहे। राज्यभर आमच्या चालकांवरती 3-3 हजार रुपये 4-4 हजार रुपये दंडाची प्रक्रिया चालू झालेली आहे। आम्हाला सेफ्टी बेल्ट्स नाही आहे, स्पीडोमीटर बंद आहेत। आम्ही जर एखाद्या ट्रकला ओव्हरटेक नाही केलं तर प्रवासी पाठीमागून घंटीचा बैल म्हणून ओरडतात आणि मग आम्हाला दिवसात 4-4 वेळा दंड दिले जातात। ते दंड तातडीनं रद्द झाले पाहिजेत। आम्हाला त्या ठिकाणी अनेक शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की हाऊस आता चालू आहे, एस टी कामगारांचं रडगाणं सरकारने ऐकलं पाहिजे। तातडीनं बैठक लावून एस टी कामगारांच्या वेतनावरती तातडीने निर्णय घेतला पाहिजे आणि यासाठी आजचं राज्यभरात लक्षवेधी आंदोलन होतं आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या मात्र हे आंदोलन आम्हाला तीव्र करावे लागेल।